आणि जे लोक पक्ष बदलून इकडे तिकडे हे करत आहेत तर त्यांना आम्ही हे दाखवून देणार आहे की पक्षनिष्ठ असून आम्ही कसं आम्ही म्हणजे राजसाहेबांना जसं आमचं महाराष्ट्र पाहिजे, राजसाहेबांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कित्येक वर्षांचं स्वप्न जे आहे ते आज पूर्ण झालेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. मुंबई पुरती का होईना त्यांची युती झालेली आहे आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनसेकडून अशा पद्धतीनं जल्लोष केला जातो आहे. दोन्ही बंधूंच्या नावाच्या घोषणा बाजी करत आहेत. खरं तर दोन्ही बंधू कधी एकत्र येणार याविषयी खरं तर चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती, परंतु त्यावरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे आणि त्यांची युती जाहीर केलेली आहे. आपल्यासोबत काही मनसे सैनिक आहेत, त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. खरं तर दोन्ही बंधू एकत्र आलेत. कधीपासून वाटत होतं की तुम्हाला हे दोघं एकत्र यावेत? आम्हाला पहिल्यापासूनच वाटत होतं की दोन्ही बंधू एकत्र आलेत पाहिजेत, पण आता जे 2026ला एकत्र आलेत ही काळाची गरज होती आणि ही काळाची गरज आज पूर्ण झालेली आहे. आणि पूर्ण झाल्यामुळे आज मनसेला आणि उद्धव साहेबांना खूप मोठा फायदा होणार आहे आणि हा विजयाचा पहिला झेंडा आम्ही महानगरपालिकेमध्ये फडकवणार आहे. नाही, परंतु आता मला सांगा, ही युती जी आहे ती केवळ मुंबई पुरती मर्यादित आहे, तर असं वाटतं इतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही युती झाली पाहिजे? हो, झालेलीच आहे. राजसाहेबांनी सगळ्या घोषणा केलेल्या आहेत. इथून पुढच्या आता उद्यापासून आम्हाला सगळ्या सूचना यायला चालू होतील. पूर्ण महाराष्ट्रात युती झालेली आहे, मुंबई पुरती युती नाहीच आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? खरं तर आज जो दिवस आहे तो एका ऐतिहासिक दिवस आजचा मानला जाईल, कारण शिवसेना आणि मनसे हे एकत्र आले पाहिजे हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेचा खूप मनापासून त्यांची इच्छा होती. आणि आज शेवटी दोन्ही साहेबांनी हा निर्णय घेऊन खूप चांगलं आम्हाला संधी दिली आहे आणि नक्कीच आम्ही सगळेच मनसैनिक मिळून या संधीचं आम्ही सोनं जरूर करणार आहोत. आणि जे लोक पक्ष बदलून इकडे तिकडे हे करत आहेत तर त्यांना आम्ही हे दाखवून देणार आहे की पक्षनिष्ठ असून आम्ही कसं आम्ही म्हणजे राजसाहेबांना जसं आमचं महाराष्ट्र पाहिजे, राजसाहेबांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. मला सांगा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं आज खरं स्वप्न जे आहे सत्यात उतरते? आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि इतिहासातला ऐतिहासिक दिवस आज उगवला आहे. जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे वारंवार त्यांना वाटायचं की आपण दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे त्यांनी, आणि आज तो दिवस अखेर उजेडला आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय चाललं आहे ते सगळं कळतं आहे जनतेला, की आज महाराष्ट्रातलं जे गलिच्छ राजकारण बघताय त्या अनुषंगाने जनतेने आधीच निर्णय घेऊन ठेवलेला आहे की ही सुप्त लाट आमदारकीच्या आधी पण होती, की बऱ्याच महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे आणि कुठेतरी महाराष्ट्रात ऐतिहासिक काहीतरी घडलं पाहिजे. तर ह्या विरोधाला रोखण्यासाठी आज दोन भाऊ एकत्र आले आणि सर्व महाराष्ट्र सैनिक असन, शिवसैनिक असन हा अत्यंत आतुरतेने या क्षणाची वाट बघत होता आणि आज तो ऐतिहासिक क्षण आला आणि त्याच रूपात जनता सुप्त मतदानाने या ऐतिहासिक युतीचा विजय कसा होईल याचं उत्तर नक्कीच जनता विरोधकांना देईन. मुंबईमध्ये सेना किंवा मनसेचाच जो आहे तो महापौर असणार अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. पिंपरी चिंचवडमध्ये कोण असेल? मनसे किंवा शिवसेना. मग आता कशा पद्धतीने तयारी करणार आहात वगैरे? आम्ही जोरात तयारीत आहे, आमची जोरात मोठ्या प्रमाणात तयारीत आहे आणि हा जो निर्णय आहे आमचा हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि त्याची संधीचं सोनं आम्ही दोन्ही पक्ष करणार आहे. दोन्ही मोठे पक्ष आम्ही संधीचं सोनं करणार आहे. आमचा महापौर 100% असणार. नाही, परंतु आता दोन्ही बाजूने गोची झाली. आता तुम्ही सगळे तयारी करतच असाल नगरसेवकाची. अगोदर तुम्ही एकला चोरूच्या नाऱ्यामध्ये होतं, पण आता ठाकरे सेना एकत्र येते आहे, मनसे एकत्र येत आहे, त्यामुळं कुठंतरी कुणाला तरी डावललं जाऊ शकतं? नाही, डावलं जाऊ शकत नाहीये, कारण की आमची एक निष्ठा 20 वर्षापासून आम्ही काम करतोय, याच्यामध्ये कुणालाही डावलं जाणार नाहीये. आम्ही दोन्ही पक्ष संगनमताने एकत्र येऊन या सगळ्यांना, सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. आज तुम्हाला असं वाटतं की सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे? सर्वसामान्य कार्यकर्ते जे असतील मनसेचे किंवा सेनेचे, न्याय मिळाला आहे असं वाटतं? कारण तुम्ही अनेक वर्षापासूनचे मनसेचे कार्यकर्ते आहात. नक्कीच आज
राजसाहेब आणि आपले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा केलेली आहे. आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्ते असो किंवा आम्ही महाराष्ट्र सैनिक आज राजसाहेबांवर नित्यंत प्रेम करत आहोत, राजसाहेबांवर, उद्धव साहेबांवर. आणि हे दोघं बंधू एकत्र आल्यामुळं माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आनंद होत आहे. काय मत आहे तुमचं? दोघं एकत्र आलेत. दोघं बंधू एकत्र आल्यामुळं हा महापालिका नगर निवडणुकीमध्ये फार मोठा फायदा होणार आहे. आज आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना सुद्धा नागरिक आम्हाला विचारत असे, दोघं बंधू एकत्र आले तर फार मोठी ताकद निर्माण होईल आणि महानगरपालिकेमध्ये आपले सैनिक उत्साहाने तिथं झेंडा फडकवतील. अशा प्रकारे लोकांची चर्चा सतत चालू असते आणि आज तो दिवस आलेला आहे. नाही, परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? हे जे आताचे जे राजकारण जे आता चाललेलं आहे, आता विशेष म्हणजे सांगायचं आताच्या सध्याच्या कंडिशन जे चाललेलं आहे फार वाईट कंडिशन आहे. पण ह्याचा परिणाम नक्कीच काय वाईट चालले? काय वाईट म्हणजे हेच की आता ह्या पक्षातून त्या पक्षात जाणे, त्या पक्षातून ह्या पक्षात जाणे, जे काय चाललेलं आहे त्याचा फायदा आपल्या उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांना फायदा नक्कीच होणार आहे. काय वाटतं? नाही, आज जे युती झाली आहे ही ऐतिहासिक झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते आज झालेलं आहे. आणि जे उमेदवार स्वतःच्या स्वार्थासाठी आज ह्या पक्षातून त्या पक्षात जात आहेत ते आमच्या पक्षात अजूनही नाही. आता जे काय होईल दोन्ही पक्ष मिळून आमचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतील तो इतर जे उमेदवार आहेत त्यांनाही मान्य असेल आणि ऐतिहासिक ही घोषणा झालेली आहे मान्य करतो. दोन्ही नेत्यांकडून काय अपेक्षा आता? आता दोन्ही नेत्यांकडनं एकच अपेक्षा आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला मजबूतपणे ताकद द्यायची. आणि आता ठाकरे ब्रँड एकत्र आले म्हणल्यानंतर ना आम्हाला भरपूर काय ताकद मिळाली. आता महाराष्ट्रात पण तशीच ताकद वाढत जाणार. उत्साह वाढलाय का आता? खूप जल्लोषात. आणि ही आम्हाला बातमी 12 वाजता कळाली, लगेच आम्ही आवर्जून तत्पर उपलब्ध राहिलो या ठिकाणी. ही खूप मोठा जल्लोष आहे आणि ही महाराष्ट्राला जी गरज होती ती राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र येऊन ही दाखवलेली आहे. ही काळाची गरज होती. ह्या जे इतर विरोधक जे पक्ष होते त्यांना ही काळाची गरज होती. खूप मोठा जल्लोष झाला आहे. मराठी माणूस हा शक्यतो हा खूप मोठा त्यांना सणासारखं आहे. जसं मराठी माणसाची ताकद वाढली असं 100% वाढणार, खूप मोठी वाढणार. मुंबई असू त्या अख्ख्या महाराष्ट्रात वाढलेली आहे. त्यामुळे नाही का जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं जी इच्छा होती ती जी आज पूर्ण झाली. जी एवढे दिवस झाले ते एकत्र येणार आणि सस्पेन्स होते. आज अधिकृतपणे त्यांनी जाहीर केलं की आम्ही एकत्र आलेलो आहे आणि एकत्र आलो आहे आणि एकत्र राहणार पुढेही देखील. आणि जल्लोष हा अतिशय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये हा जल्लोष हा मताच्या रूपाने निवडणुकीच्या रूपाने येणार आहे. बघा, तर हे सगळे मनसे सैनिक आहेत. अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी ते प्रतीक्षा करत होते. आज ते एकत्र आलेले आहेत. त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. आणि आत्ता होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरे यांची शिवसेना नक्कीच जिंकेल असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.